माध्यमातील धीरज परदेशी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची गर्दी वाढली। पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर डीएसपी चौकात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात। हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात। संभाव्य जमावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडेकोट तयारी। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथील मनपा कर्मचारी धीरज परदेशी याच्यावरील प्राणघातक हल्ल्यानंतर अहिल्यानगर शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर डीएसपी चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने डीएसपी चौकात जमू लागल्याने परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। चौकातील प्रमुख मार्गावर पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असून परिस्थितीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवले जात आहे। धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे। डीएसपी चौकातील वाढता पोलीस बंदोबस्त आणि कार्यकर्त्यांची वाढती गर्दी यामुळे परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले असून पुढील घडामोडींकडे शहराचे लक्ष लागले आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।